शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल. तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही. योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजित पवार यांचं स्पष्टीकरण. 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहित नाही. राजकारणामध्ये कधी थांबलं पाहिजे हे माणसानं ठरवलं पाहिजे. शिरसाटांच्या वक्तव्याने राजकीय निवृत्तीच्या चर्चा. जालन्यामधील बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडलं. संजय राठोड, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेला यश. मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचं पंकजा मुंडेंकडनं उपोषणकर्त्यांना आश्वासन. दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव. मतदार यादीमधील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागामध्ये टाकल्याचा आरोप. साताऱ्याच्या पाटणकर गटातील सोसायटी चेअरमन पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. सचिन काजरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेमध्ये प्रवेश. पदाधिकाऱ्यांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडनं स्वागत. पक्षामध्ये राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू. भंडाऱ्यामधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. सपकाळाने चांगल्या महिलांना एड्स असल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप. सपकाळांच्या डिफेंडर गाड्या वाटपाच्या आरोपानंतर संजय गायकवाड आक्रमक. एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद. 2 सप्टेंबरच्या GR वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा निशाणा. भुजबळांचं वागणं पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही, सोळंके यांची टीका. मुंबईमध्ये सणांच्या माध्यमातून जातीय राजकारण. मुंबईत फराळ वाटप करताना जातीय राजकारण केलं जातंय. खासदार वर्षा गायकवाड यांची महायुतीवर टीका. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकाळामध्ये नागरिकांचा भ्रमनिरास झाला. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दावा. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण. रोहित पवार आणि यशवंत बिलवलकर यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर. वनविभागाच्या चौकशीचा अहवाल समोर. बिलवलकर यांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालामध्ये नमूद.